आता बातमी येते मुंबईतल्या कुर्ल्यामधनं कुर्ला स्टेशन रोड इथे बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे आणि ज्याच्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे। मुंबईतल्या कुर्ल्यामधली ही घटना समोर येते। बेस्ट बसने अनेकांना धडक दिली आणि ज्याच्यामध्ये अनेक जण हे जखमी झाल्याचं समोर येते। मुंबईतल्या कुर्ला स्टेशन परिसरातली ही घटना आहे। बेस्ट बसने अनेकांना धडक दिली ज्याच्यामध्ये अनेक जण हे जखमी झाले। अपघातात अनेक जण गंभीर जखमी आहेत अशी ही माहिती कळते। तर मार्केटमध्ये भरधाव वेगाने शिरलेल्या बेस्ट बसने अनेकांना ही धडक दिलेली आहे आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे। पोलीसही घटनास्थळी दाखल झालेत आणि पुढची पावलं टाकतायत। मात्र बेस्ट बसने अनेकांना धडक दिल्याची माहिती समोर येते। कुर्ला LBS रोडवरची ही घटना आहे ज्याच्यामध्ये अनेकांना धडक देण्यात आली, अनेक जण जखमी झाले। प्रशांत बढे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकी किती वाजताची घटना आणि सध्याची स्थिती काय? अश्विन, हा जर रस्ता बघितला तर कुर्ला रेल्वे स्थानकावरून हा पुढे मुख्य रस्त्याकडे येणारा महत्त्वाचा रस्ता आहे आणि इथे बेस्टच्या बसने हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे, ज्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे। एकूण घटनास्थळी आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत। काही जे जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। मात्र या रस्त्याच्याच बाजूला एक मार्केट आहे जिथे भाजी आणि इतर वस्तू घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक असतात, प्रवासी या ठिकाणी ये जा करत असतात। त्या ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती मिळते आणि मोठी दुर्घटना आहे ही। काही गाड्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात माणसांना या ठिकाणी या बसने चिरडल्याची देखील माहिती मिळते आहे। घटनास्थळी पोलीस जे आहेत मोठी गर्दी झाली आहे, त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करते आहे। अश्विन, साधारण किती जखमी असू शकतात प्रशांत आणि कोणकोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले? अश्विन, आता जी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत तरी 10 ते 15 जण जे आहेत ते जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि ते गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। आणि आजूबाजूला भाभा रुग्णालय आहे, काही खासगी रुग्णालय आहेत, तिथे देखील काही प्रवाशांना नेण्यात आलेलं आहे, जखमींना नेण्यात आल्याची माहिती मिळते आहे। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।